श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वती पति हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। सजयति सिंधूर बदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरेव तमसां विघ्नानाशयति विघ्नानां। या कुन्दे हार धवला या शुभ्रवस्त्रामृता या पीनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृते देव्यै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। ॐ नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। ॐ नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। श्रीराम। आत्ताच काही वेळापूर्वी शिष्या निपालिताई यांनी आपले सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांच्याबद्दल आपणा सर्वांच्या पुढं त्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तुम्हाला बरीचशी माहिती सांगितली. त्यामुळे सद्गुरू रामचंद्र जोशी महाराज कोण आहेत हे आता तुम्हाला समजलेलं आहे. सद्गुरू रामचंद्र जोशी महाराजांना 1978 5 मे 1978 या दिवशी आद्यशक्तीचा संचार झाला आणि तत्पूर्वीचा इतिहास तुम्हाला निपालिताईंनी सांगितलेला आहे. 5 मे 1978 साली दिवशी आद्यशक्तीचा उदय झाला. त्यावेळी एक पोकळाचं नारळ आमच्या मातोश्रींनी पूर्णामध्ये ठेवलेलं होतं आणि त्या नारळामधून पाणी व्हायला लागलं. ते पाणी इतकं वाहत होतं की सलग 6 दिवस पाणी वाहत होतं आणि 6 दिवसानंतर ते पाणी थांबल्यानंतर तो 5 मे 1978 दिवस होता. त्या दिवशी आद्यशक्तीचा संचार महाराजांना आला. तर संचार म्हटलं की लोकांना वाटतं अंगात येणं, देव अंगात येतो हे आपल्याला माहिती असतं. परंतु हा जो संचार होता ती समाधी अवस्था होती. हा शरीरावरती संचार असायचा आणि त्यावेळी महाराज आसनावरती बसल्यानंतर भोगाजी घालून जे काही प्रबोधन दिलं जायचं, भक्तांची कार्य व्हायची, तारीख वार वेळेनुसार सगळ्या गोष्टी सांगितल्या जायच्या आणि ते ती भविष्य असतील किंवा त्या संकल्पना असतील लोकांच्या त्या परिपूर्ण झालेल्या आहेत. हे सगळं लिखित आहे. ज्यावेळी ते आसनावरती बसायचे समाधी अवस्थेमध्ये त्यावेळी त्यांना काही समजायचं नाही. समोर तुमच्यासारखी सगळी जी शिष्यमंडळी भक्तमंडळी असायची बसलेली ते सगळं लिहून ठेवायचे आणि ते जे लिखाण काम आहे लोकांनी केलेलं प्रत्येकाच्या हस्ताक्षराचं ते आहे. प्रत्येक वर्षी 2 माळ असायची. एक म्हणजे भक्ताच्या प्रश्नांचा संकल्प जो असायचा त्याची उत्तरं जी दिलेली असायची त्याला भक्त संकल्प असं म्हणायचं आणि दुसरा जो होता तो प्रबोधन मार्ग. ते अध्यात्म शिकवलं जायचं आणि अध्यात्मसुद्धा इतकं बाळगोत पद्धतीने शिकवलं जायचं की अगदी अडाण्यातल्या अडाणी माणसाला सुद्धा समजेल उमगेल अशा पद्धतीने शिकवलं जाईल. म्हणजे म्हणतात ना बाळकाच्या चाली चालावे हळूहळू ते शिकवा, पोट धरून चालावे हळूहळू ते शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. तसं सगळ्या जनाला अगदी अशिक्षित असू दे, सुशिक्षित असू दे, हायली क्वालिफाईड असू दे, त्या सर्वांना समजेल अशा पद्धतीने महाराजांनी प्रबोधन किंवा अध्यात्म शिकवलेलं होतं. महाराजांचं महानिर्वाण 2006 साली झालं, 13 जुलै 2006ला. आणि त्यानंतर महाराजांच्याच आशीर्वादानं त्यांच्या नावाचा ट्रस्ट रामचंद्र
परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज ट्रस्ट वसंतगड असं ट्रस्टचं नामकरण करण्यात आलं आणि या ट्रस्टमध्ये आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना आपण त्याच्यामध्ये सहभागी करून ती बॉडी तयार केली आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण वार्षिक कार्यक्रम करत असतो. सद्गुरूंच्या आशीर्वादानं पुण्यामध्ये सुद्धा हीच परंपरा आपण चालू केलेली आहे. सद्गुरूंच्या पादुका बनवून घेतलेल्या आहेत, त्याही सर्वांच्या सहभागातून घेतलेल्या आहेत. कारण हा जगन्नाथाचा रथ आहे, तो कोणी एका माणसानं ओढायचा नसतो आणि म्हणून त्या पादुकांच्या आशीर्वादातून सर्व भक्तांची कार्य होतात. ही अग्रपूजा म्हणजे प्रत्यक्ष अध्यंताची पूजा आहे, जी ईशतत्व आपण म्हणतो, सद्गुरु तत्व. आपल्याला सप्तस्वर्ग माहिती आहे. पहिले 3 जे स्वर्ग ज्याला ब्रह्माचं अधिपत्य त्याच्यावरती असतं, त्याच्या वरच्या ज्या 2 स्वर्ग असतात त्याच्यावरती विष्णूचं अधिपत्य असतं आणि त्याच्या वरचे जे 2 स्वर्ग आहेत त्याच्यावरती शिवाचं अधिपत्य असतं. आणि त्याही पलीकडे जे असतं, जे निर्गुण निराकार तत्व जे आहे ते अथांग भरलेलं आहे, त्या सृष्टीच्या चराचरामध्ये भरलेलं आहे, ते म्हणजे सद्गुरु तत्व आहे. त्या सद्गुरु तत्वामध्ये आपले महाराज रामचंद्र जोशी महाराज आहेत. ही नाथ संप्रदायाची 16वी राजगादी आहे. ज्यावेळी आद्यशक्तीचा उदय झाला त्यावेळी श्रीधर स्वामींचा संचार त्यांना आला आणि त्या संचारामध्ये त्यांनी सांगितलं की या वसंतगड क्षेत्री येण्याचा काय गर्भितार्थ आहे. तर ती भूमी जी आहे ती 2 अर्धचंद्राच्या खाईमध्ये बसलेली भूमी आहे आणि अशा भूमीचा उद्धार करण्यासाठी तिथं प्रत्यक्ष शिवाची अर्चना होणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठी म्हणून हे नाथ संप्रदायाचं 16वं पीठ वसंतगड या ठिकाणी उदयाला आलं. त्याची गुरुमालिका अशी आहे की हे सनातन मालिका आहे, जे सर्वांचे गुरु ज्यांना आपण आदिनाथ म्हणतो, त्या आदिनाथांनी मत्स्येंद्रनाथांना अनुग्रह दिला. कारण मत्स्येंद्रनाथांनी शिवपार्वतीचं जे गुह्य सांगत होते ते गुह्य मत्स्यगर्भामध्ये असताना सांगताना ऐकलं आणि ते कोणी ऐकलं त्यावेळी त्यांनी उकार दिला की मी ऐकलं असं दिलेलं आहे. प्रश्न विचारलेला आहे पार्वतीला, पार्वती त्यावेळी निद्रिस्त होती असं दाखवलेलं. त्या गर्भामधून मत्स्यगर्भामधून उकार दिला. हे सगळं विश्व जे मला एकच भासते असं सांगितलं. हा कोणी उकार दिला म्हणून विचार बघितलं त्यावेळी कळालं की हे कविनारायण मत्स्यगर्भामध्ये आहे. आणि मग मत्स्येंद्रनाथांचा जन्म झाला आणि मत्स्येंद्रनाथांना श्री आदिनाथांनी अनुग्रह दिला. त्यांचे शिष्य गोरक्षनाथ, त्यांचे शिष्य गहिनीनाथ, गहिनीनाथांचे शिष्य संत निवृत्तीनाथ. इथं भागवत धर्म सुरू होतो. भागवत धर्माची स्थापना निवृत्तीनाथांनी केली. निवृत्तीनाथांचे शिष्य जे आहेत ते संत ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य सोपानदेव, त्यांचे शिष्य हठयोगी चांगदेव, त्यांचे शिष्य विसोबा केसर, विसोबा केसरांचे शिष्य संत नामदेव, संत नामदेवांचे शिष्य ब्रह्मीभूत ब्रह्मचैतन्य महाराज, त्यांचे शिष्य राघव चैतन्य आणि केशव चैतन्य. केशव चैतन्यांना बाबाजी महाराज सुद्धा असं सांगितलं. आणि केशव चैतन्यांनी 300 वर्षानंतर संत तुकारामांना स्वप्नामध्ये जाऊन दीक्षा दिली आणि त्यावेळी सांगितले की तू रामकृष्ण हरी या मंत्राचा जप कर. आणि पुण्याची कोण म्हणून त्यांनी सांगितली मला पावशेर तू गुरुदक्षिणा म्हणून दे. सकाळी उठल्यानंतर ते देहावरती येऊन पावशेर तूप मागण्यासाठी त्यांच्या दरवाज्यामध्ये हजर होते. संत तुकाराम महाराज जे आहे ते सध्या वैकुंठाला गेल्यामुळं ही मालिका त्या ठिकाणी स्तब्ध झाली. तिकडे राघव स्वामी जे होते त्यांचे शिष्य जे होते ते अवासू महाराज तंजावरकर, त्यांना बाळकृष्ण स्वामी असं पण म्हणतात. बाळकृष्ण स्वामींचे शिष्य श्रीधर स्वामी, त्यांना समर्थ रामदास स्वामींचे पण शिष्य म्हणतात. समर्थ रामदास स्वामींचा अनुग्रह त्यांनी फोटोमधून घेतलेला आहे. आणि नाथ संप्रदायाचे ते 15वे असनाधिकारी आणि त्यांचे शिष्य जे ते रामचंद्र जोशी महाराज हे नाथ संप्रदायाचे 16वे असनाधिकारी. अशी मुख्य जी नाथ संप्रदायाची मालिका आहे ती 16पर्यंत या ठिकाणी आलेली आहे. आणि हे जे आद्यपीठ आहे हे वसंतगड या ठिकाणी कराड तालुक्यामध्ये, कराडपासून साधारण 6.5 किलोमीटर अंतरावरती वसंतगड गाव आहे. वसंतगड बसच्या पासून अगदी 50 पावलावरती त्या ठिकाणी महाराजांची समाधी आहे. दत्तमूर्ती त्या ठिकाणी भविष्यामध्ये इथं प्रतिसोटी सोमनाथ घडणार आहे असं महाराजांनी संकेत दिलेले आहे. महाराज नेहमी सांगायचे की ज्या काही गोष्टी मी सांगतो त्या तुम्ही फॉलो करा. आणि ते स्वतः सायन्सचे असल्यामुळं प्रत्येक गोष्ट त्यांनी सायन्सच्या धर्तीवरती जोपर्यंत उतरत नाहीये तोपर्यंत त्यांनी कधी मान्य केली नव्हती. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांनी स्वतः अनुभूती घेतल्या
ध्यान साधना जपसाधना कशी करायची हे त्यांनी स्वतः अनुभूती घेतल्या आणि अगदी खुशकीचे मार्ग म्हणतो आपण की अगदी सोपा मार्ग कोणता असेल असा मार्ग त्यांनी प्रत्येक वेळेला शिष्यांना शिकवलेला आहे. म्हणजे आजकाल ध्यान करत बसले लोक दिवस ध्यान करत बसा म्हणजे तुम्हाला काहीतरी प्राप्त होईल असं म्हणतो. महाराजांनी अगदी सोपं सांगितले तुम्ही तासभर जप करा. जप करण्याची पद्धती पण सांगितलेली आहे त्यांनी. जप म्हणजे हा बीजाक्षर आहे. बीजाक्षर म्हणजे त्या दैवताचं मूळ जे बीज आहे अक्षर ते दिलं जातं. म्हणजे तुम्हाला ज्याला भेटवायचं आहे त्या परमेश्वराचं किंवा परमात्म्याचं बीज जे आहे त्याचं नाव जे आहे तेवढंच नाव तुम्हाला फक्त दिलं जातं. बाकी तुम्ही प्रत्येक दैवताचे सहस्र नामावली आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या देवतांची आपण कधी उपासना करणार आहोत आणि म्हणून एकदाच फक्त जे तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच तुम्हाला दिलं जातं. म्हणजे त्या बीज मंत्राचं ते जेवढी तुम्ही आराधना करा ज्या पद्धतीने तुम्हाला साधना करायला सांगितलं तेवढीच साधना तुम्ही करा. आता जी आपण आरती केलेली आहे ही आरती सुद्धा या साधनेचाच भाग आहे. ही आरती ही प्रत्यक्ष आद्यशक्तीने तयार करून घेतलेली आरती आहे. ही माणसानं बनवलेली आरती नाही आहे. 1978 साली ज्यावेळेला आद्यशक्तीचा उदय झाला आणि महाराजांना संचार सुरू झाला त्यावेळेस असे भक्त अनेक यायचे आणि त्यांचे प्रश्न विचारायचे महाराजांना आणि महाराज त्यांचे आसनावरती बसून ठराविक वेळेला त्यावेळी संचार यायचा. त्यावेळेला त्या लोकांची जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर दिली जायची. असंच एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्यांनी सांगितले महाराज मी बरेच वर्ष प्रयत्न करतो 7-8 वर्ष होऊन गेले की माझं कार्य काय होत नाही. सरकार दरबारी माझं कार्य ते कधी होईल. त्याला सांगितलं तुझं कार्य परवा दिवशी होईल. शनिवारी तो आले नव्हता. 12/57 ज्यावेळी वारी होती त्यावेळी त्याला सांगितलं परवा दिवशी कार्य होईल. त्याला विभूती दिली आणि एक नारळ दिला. त्याला सांगितलं हा नारळ आणि विभूती तू खा आणि माझी आरती घेऊन ये असं म्हटले आणि संचार केला. त्यावेळी नारळ म्हणजे मोठं फळ होतं. नारळ मिळाल्याचा आनंद झाला पण थोडासा पुढाकडल्या विचारांचा असेल तो म्हटलं की आता हे राख कुठं खाणार आपण. राख त्यांनी विभूती टाकून दिली. नारळ तो काय केला त्यांनी त्या आमटीमध्ये घरात सगळ्यांनी करून आमटीमध्ये ते नारळ खाल्ला. परंतु त्याला सांगितल्याप्रमाणे सोमवारी तो त्या सरकार दरबारी गेला आणि त्याचं कार्य झालं. त्यानंतर तो ज्यावेळेला परत आला रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी म्हटलं महाराजांच्याकडे जावं आणि त्यांना सांगावं. त्यावेळेला महाराजांच्या समोर आला. संध्याकाळचीच वेळ होती 7ला त्यावेळी धुपारती असायची. धुपारतीच्या वेळेस तो आला आणि सांगितलं की काका तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं कार्य झालेलं आहे. त्याला विचारलं माझी आरती कुठे आहे. तुम्ही कोणत्या देवाची आरती तुम्ही सांगा. म्हणजे मी शाहीर आहे मी इतर असतो तुम्ही मला सांगा मी तू बनवून देतो. म्हणजे असं होणं शक्य नाही आहे. तू विभूती खाल्ली का. तर त्यांनी सांगितलं नाही खाल्ली विभूती. त्याला विभूती खायला दिली आणि जा म्हणे माझी आरती घेऊन ये. तो दुसऱ्या दिवशी तो लिंबाच्या झाडाखाली बसलेला होता. त्यावेळेला ही 7 चरणांची आरती आत्ताच आपण जी म्हटली ती त्याला स्फोरली. त्याने ती कागदावरती लिहिली आणि महाराजांच्या हातात आणून दिली. ह्या आरतीच्या पहिल्या चरणामध्ये तुम्ही आता ऐकलं असेल की तुम्ही विश्वभर मी अल्पमती कशी वर्णावी तुमची होती परी कृपा देखील मिळतावी होती तत्काळ मधला आलीसच असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. आणि पुढे हे 7 चरण आहे. महाराज नेहमी सांगायचे की माझी नित्यारती आणि आग्रहपूजा कधी चुकवायची नाही. त्यावेळी का आणि कशासाठी असे प्रश्न विचारले जायचे त्याचा नियम होता. परंतु महाराजांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे जे शब्द होते त्यांनी माझ्या कानामध्ये असे नेहमी गुणगुणत होते आणि प्रत्येक वेळ हा शब्द यायचा की माझी नित्यार्थीने आग्रहपूजा कधी चुकवायची नाही. हे काय प्रकार आहे. त्यावेळी मी आग्रहपूजेला बसलो आणि डोळे बंद करून महाराजांचं स्मरण केलं. पादुकांवरून हात फिरवत होतो. प्रत्यक्ष महाराजांच्या पायावरून मी हात फिरवत होतो. त्यामध्ये म्हणजे जी पूजा स्वीकारली जात होती स्वतः महाराज घेत होते. आणि अग्रपूजा म्हणजे सर्वात प्रथम पूजा जी आहे सर्वात प्रथम पूजा कोणाची असते जो सर्वप्रथम आहे ज्याला आधी पण नाही ज्याला अंत पण नाही आणि जो मध्य पण नाही त्याला कळत नाही त्याची ती पूजा म्हणजे अध्यंताची पूजा आहे. आणि ह्या पूजेचा पुण्यार्थ फार मोठा आहे. जे जे लोक हे पूजेचे पूजा करतात संकल्पाने पूजा करतात त्यांचे संकल्प सगळे खडीच जातात पूर्णत्वास जातात. अशा आजपर्यंतची अनुभूती आहे. ही आरतीसुद्धा सर्व वेद उपनिषद सूक्त या सगळ्यांचं सार आहे. मी ऐकलाच वाटतं तुझी निर्गुण तुझी सगुण जगत चालकनी जगही जाण सर्वांतरी वास तुझा असून दश अंगुली उल्लास जाण्यासाठी. पुरुष सूक्ताची सुरुवात तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. हरी ओम सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा
अत्यतिष्ठ दशांग हे विराट पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की त्याला सहस्र डोकी आहेत, सहस्राक्ष म्हणजे सहस्र त्याला डोळे आहेत, सहस्र पाद आहेत त्याला. आणि त्याने या सर्व विश्वाची व्याप्ती करून त्याची दशांगुळी म्हणजे 10 बोटं शिल्लक राहिलेली आहेत. हे आरतीमध्ये सगळं सेम तसंच वर्णन, फक्त ते संस्कृत आहे आणि हे प्राकृत आहे. आणि ज्याला लिहिता वाचता येत नाही अशाही लोकांच्या हे मुखोद्गत आरती आहे. म्हणजे महाराजांनी त्यावेळेला ही आरती अगदी अडाण्यातली अडाणी माणूस असू दे किंवा सुशिक्षित असू दे, त्याच्या मुखातून मधून त्याला एवढं सगळं वेद पुराण सगळे शास्त्र म्हटल्याचं पुण्य सगळे सूक्त प्राप्त करून दिले. आणि आद्यशक्तीचं वचन आहे की मी इतर वेळी कोणत्याही ठिकाणी आरती ऐकायला रिकामी नाही, मी फक्त ही ज्या वेळा दिल्या त्याच वेळेला मी आरती ऐकायला उपस्थित आहे. आणि आत्ता सुद्धा या ठिकाणी संपूर्ण गुरुमालिका उभी आहे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी. हे तुमची आरती जी आहे महाआरती आज सर्व गुरुमालिकेने स्वीकारलेली आहे या ठिकाणी. असा हा या आरतीचा महिमा आहे. महाराजांच्या प्रेरणेतूनच हे कार्य आपण सुरू केलेलं आहे. आणि हे भिक्षेचं कार्य जे आहे हे फार महान आहे. लोकांना वाटतं की भिक्षा मागणं म्हणजे काय हे संन्यासाचं किंवा गोसाव्याचं कार्य आहे. आपण सुशिक्षित माणसांनी कशी भिक्षा मागायची, परंतु भिक्षा आणि भीक या दोन्ही गोष्टीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. किंबहुना या दोन्हीची तुलनाच होत नाही. आणि भीक मागणं हे स्वतःचं उदरनिर्वाह करण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी करत असते. आणि भिक्षा ही इतरांचा उद्धार करण्यासाठी, समाजाचा उद्धार करण्यासाठी म्हणून भिक्षा मागितली जाते. म्हणून समर्थांनी काय सांगितलेलं आहे की ब्राह्मणाची दीक्षा मागितली पाहिजे, भिक्षा रक्षण्या ओम भवती पक्षा, असं त्यांनी सांगितलं. ओम भवती पक्ष जो आहे त्याला रक्षण करण्यासाठी म्हणून काय करायचं आहे, ही भिक्षा मागायची. म्हणजे काय, जो भिक्षा वाढतो त्याचा उद्धार करण्यासाठी म्हणून ही भिक्षा वाढायची, असं समर्थांनी सांगितलं. आणि समर्थाने यातीचा ब्राह्मण सांगितलेलं नाही. ब्राह्मण म्हणजे कोण आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे तो ब्राह्मण. त्याचे जे शिष्य आहेत त्यांनी काय करायचं, त्याची जी ज्यांनी दीक्षा त्याची घेतलेली आहे त्यांचं कर्तव्य काय, ओम भवती ह्या पक्षाला त्यांनी काय करायचं, त्याच पक्षासाठी म्हणून भिक्षा मागायची. आणि महाराजांचं सुद्धा तेच वचन आहे, नाथाची दीक्षा मागितली पाहिजे, भिक्षा रक्षण्या उभय पक्ष सर्व काळ. दोन्ही पक्ष कोणते त्याच्यामध्ये, एक जो आहे तो जो भिक्षा वाढतो तो, आणि दुसरा आहे तो भिक्षा स्वीकारणार. दोन्हीचा उद्धार या भिक्षेकडून होत असतो. आणि म्हणून ही भिक्षाची अतिशय पवित्र आहे, महान आहे. पूर्वी तुम्हाला माहिती असेल की हे सर्व जे सिद्ध लोक होऊन गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये भगवान दत्तात्रेय आहेत, आदिशंकराचार्य आहेत, श्रीगुरु आहेत, नृसिंह सरस्वती आहेत, हे सर्व जे आहेत त्यांनी काय केलं तर भिक्षा मागितली. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा भिक्षा मागितली आणि त्यांनी सगळ्या शिष्यांना भिक्षा मागण्यासाठी प्रवृत्त केलेली होती. ही भिक्षा का मागायची तर समर्थ रामदास स्वामींनी भिक्षा मागण्याची गरजच नव्हती, कारण प्रत्यक्ष राजाच त्यांचा शिष्य होता. राजाश्रय असल्यामुळे त्यांना भिक्षा मागण्याची गरज काय. शिवाजी राजांना सुद्धा असं वाटलं की मी राजा आहे, माझा गुरु भिक्षा मागतो, हे काय प्रकार आहे. शिवाजी राजांनी एक पत्र लिहिलं आणि त्याच्या सरदाराबरोबर दिलं आणि समर्थांना देण्यासाठी सांगितलं. समर्थांच्या चरणावरती त्यांनी ते पत्र ठेवलं. समर्थांनी जेव्हा ते पत्र वाचलं त्यावेळेला राजांना बोलवलं त्यांनी, या तुम्ही. शिवाजीराजे गेले. शिवाजीराजांनी काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये की आपण गुरु आहात, आपण महान आहात, आपण थोर आहात, मी तर तुच्छ आहे तुमच्या पुढे, तुम्हाला भिक्षा मागण्याची काही गरज नाहीये. माझं संपूर्ण राज्य जे आहे ते सर्व मी तुम्हाला दान करता यावे, असं शिवाजी महाराजांनी सांगितलं. रामदास स्वामी मला हसले, ठीक आहे काय हरकत नाही, तू आता दान केलेलं सर्वस्व मला माझ्या शेजारी बैस आहे. दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी भिक्षा मागण्यासाठी शिवाजीराजांनी घेऊन गेले. सगळ्या गावामध्ये भिक्षा मागितल्यानंतर आल्यानंतर शिवाजीराजांनी त्यांना विचारलं, त्याचा प्रसाद करून रामदास स्वामींनी त्यांना काय लागलं, तर काय करायचं पुढं, तुमची योजना काय आहे, माझ्यासाठी आज्ञा काय विचार. त्याने सांगितलं की तू आता तुम्हाला सर्वस्व राज्य जे आहे हे तुम्हाला अर्पण केलेलं आहेस ना, म्हणजे हे राज्य आता तुझं राहिलेलं नाहीये. हे राज्य कोणाचं झालेलं आहे, हे श्रीचं झालेलं आहे.
ईश्वराचं राज्य झालं आहे. तुम्हाला भगवान मानतोस की नाही, ईश्वर मानतोस की नाही, मी तुझा गुरु आहे, मी मला जर तू परब्रह्म म्हणत असेल तर मी हे राज्य हे स्वीकार केलेलं आहे तुझं. आता हे श्रीचं राज्य झालेलं आहे, त्यामुळे आता राज्य व्हावे हे श्रींची इच्छा आहे. तू त्या राज्याचा पायी घ्यायचं. त्यामुळे तू आता काय करायचं, सेवा म्हणून हे व्रत करायचं आणि राज्य चालवायचं. तर शिवाजी राजांनी हे राज्य व्हावे हे श्रींची इच्छा आहे, त्यापासून वाक्य सुरू झालेलं आहे. हे समर्थ रामदास स्वामींनी केलेल्या उपदेशामुळं हे साम्राज्याची स्थापना झाली, हिंदू साम्राज्याची. भिक्षेचं महात्म्य एवढं मोठं आहे. त्या भिक्षेमुळं स्वतःचा उद्धार होतो, ज्यांच्याकडून भिक्षा स्वीकारली जाते त्यांचाही उद्धार होतो. कारण काय, ह्या भिक्षेमुळं काय होतं, ज्ञानप्राप्ती होते. आणि समर्थांना जे अभिप्रेत आहे ते ज्ञान कोणतं आहे तर आत्मज्ञान. प्रत्येक जण आत्मज्ञानी झाला पाहिजे आणि म्हणून ही भिक्षा भौतिक भिक्षा जी आहे ही त्यासाठी मागितली पाहिजे. आणि या भिक्षेमधून लीनता प्राप्त होते, तुमचा अहंकार नष्ट होतो, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं, तुम्ही स्वतंत्र होता, कोणत्याही बंधनात राहत नाही, तुम्ही निस्पृह होता. आणि ज्यावेळी हे सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात त्यावेळी तुमचे षड ऋतू जे आहेत ते धुतले जातात सगळे. एकदा षड ऋतू धुतले गेले तर तो काय होतो, साधू होतो, ठीक आहे. आणि ज्यावेळी षड ऋतूंचा अंत होतो त्यावेळी कोण होतो, संत होतो. त्या पदाला हे पोचवलं जातं. आणि समर्थ रामदास स्वामींनी सांगितले की त्या भिक्षेचं महात्म्य एवढं मोठं आहे की याच्यामधून काय होतं, ईश्वर प्राप्ती होते. म्हणजे नुसती भिक्षा मागण्यामुळे ईश्वराची प्राप्ती होते. हे समर्थ रामदास स्वामींनी कशात लिहिलेले, दासबोधामध्ये लिहिलेलं. हा भिक्षेचा महिमा एवढा मोठा आहे. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा भिक्षा मागण्यासाठी जोपर्यंत तुम्हाला दारावरती तुम्ही भिक्षा घेण्यासाठी स्वीकारण्याची येत नाहीये तोपर्यंत घरातल्या गृहिणी जेवण सुद्धा करत नव्हत्या. गावामध्ये पारापर्यंत जाऊन लोक फिरून यायची, कोण भिक्षा घेणारा सापडतोय का, आणि तो मिळाल्यानंतरच भिक्षा जेवण घ्यायची घरामध्ये. ही प्रथा होती. पण भिक्षांना हे अति पवित्र आणि भिक्षादान हे त्याहीपेक्षा मोठे आणि ह्याच्यातून मोठा पुण्यार्थ तयार होतो. सगळ्यात महत्त्वाचं समर्थांनी जे सुरू केलेले हे काय आहे, याच्या पाठीमागचं कारण काय होतं. समर्थ रामदास स्वामींनी 1100 मठ स्थापन केले. विविध राज्यामध्ये त्यांनी मठ स्थापन केलेली होती. आणि यावेळी काय केलं होतं की ते प्रत्येक समाजामध्ये जाऊन समाज मन कसं आहे हे अभ्यासायचे, समाज कोणत्या बंधनांमध्ये आहे, समाजाचे प्रॉब्लेम्स काय हे समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही समाजापर्यंत पोहोचत नाही तुम्हाला त्या समाजाचे जे अडचणी आहेत ते समजणार नाही, समाजाचं चारित्र्य समजणार नाही. आणि हे समर्थांनी नक्की ओळखलं. त्यांच्या शिष्यांना सुद्धा हेच शिकवलं. त्यांनी बालोपासना प्रत्येक शिष्याने केली पाहिजे. 1100 सूर्यनमस्कार 1200 सूर्यनमस्कार घातले पाहिजे, आता याचा दंडक होता. आणि ही जी काही पिढी त्यांनी तयार केली, त्यांना युद्ध कौशल्य शिकवलं. आणि ही सगळी पिढी जी आहे ती त्यांनी शिवाजीराजांच्या साम्राज्यासाठी, हिंदू राष्ट्रासाठी त्यांनी पाठवली. विचार केला शिवाजीराजे हे स्वतः रुद्रावतार आहे, शंकराचा अवतार त्यांना समजला होता शिवाजीराजांनी. आणि त्यावेळी काही टेलिफोन नव्हते, टेलिव्हिजन नव्हते, कम्युनिकेशनचे काही वेगवेगळे मीडिया नव्हते त्यावेळेला. मग हे शिवाजी महाराजांचे सैन्य वेगवेगळ्या प्रांतांमध्ये कुठून येत होतं. हे जे येत होतं हे समर्थ रामदास स्वामींचे जे काय मठ होते, त्यांचे शिष्य होते, ते शिष्य त्या त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये हे शिष्य अशा पद्धतीचं सैन्य तयार करून हे स्वराज्याला करून दिलं. असं कधी घडत नाही. लक्षात ठेवा की एकाच बाजूचं फक्त सैन्य म्हणणार, दुसऱ्या बाजूची काय हानीच होणार नाही असं घडणार आहे का, नाही होणार असं. कारण काय, क्रांती ही नेहमी स्वतःची पिल्लं खाती पाहिजे. जेव्हा क्रांती घडते तेव्हा काय होतं तर स्वतःची म्हणजे जे क्रांती करतात ते पहिल्यांदा मारले जातात, त्यांची आहुती पहिल्यांदा स्वीकारली जाते आणि मग क्रांती होते. हा क्रांतीचा नियम आहे. त्याप्रमाणे हे हिंदू राष्ट्रासाठी उत्थापन करण्यासाठी समर्थांनी केलेला हा जो यज्ञ होता याच्यामध्ये आहुती ह्या आपल्या लोकांची सुद्धा भरपूर गेलेले आहेत. परंतु सैन्य त्यांनी स्वराज्यासाठी कधी कमी पडू दिलं नाही. आणि हे सैन्य जे 1100 मठांच्या माध्यमातून त्यांनी तयार केलं होतं. हा भिक्षेचा महिमा आहे. भिक्षेमुळं काय काय प्राप्त होऊ शकतं याची लिस्ट सांगितली तर तुम्ही म्हणाल की सर्वस्व जे आहे हे फक्त भिक्षेमुळे प्राप्त होतं. आणि म्हणून महाराजांनी सांगितले माझी जी भिक्षा आहे ती भिक्षा मागितलीच पाहिजे. कशासाठी, जो भिक्षा वाढतो त्याचा उद्धार करण्यासाठी म्हणून भिक्षा मागायची. आणि भिक्षा स्वीकारतो त्याचाही उद्धार होतो. इतर तीर्थक्षेत्री तुमची जी भिक्षा असते ही स्वतःसाठी आपण मागतो. तिथे गेल्यानंतर ती भिक्षा घेतो आणि स्वतः ग्रहण करतो. का तर आपल्याला जे काय पाठीमागं दारिद्र्य लागलेलं आहे, आपले काय वैगुण्य आहे ते दूर व्हावे हा उद्देश आहे.
म्हणजे फक्त स्वतःबद्दल, पण इतरांसाठी जो जगला तो जगला, स्वतःसाठी जगला तो मेला असं म्हणतात. म्हणही म्हणजे पुण्यकर्म तुम्ही काय करता, बँकेमध्ये तुम्ही पैसे जमा करता, तर ती बँक काय करते, त्याच्यावरती तुम्हाला व्याज देते. म्हणजे तुमच्या ठेवीपेक्षा काहीतरी वरती वाढून रक्कम तुम्हाला मिळते. ही का मिळते? कारण तुमची रक्कम आहे ही आणखी 10 लोकांना वाटलेली असते आणि त्याच्यामधून जे काही व्याज मिळेल त्याच्यात थोडा हिस्सा जो आहे तुम्हाला दिला जातो. म्हणजे तुम्ही परमार्थाला लोकांना लावलं तर जे लोक परमार्थ करतील तितका त्यांचा जो पुण्यार्थ त्याचा काही भाग जो तुमच्याकडे येत असतो. काही न करता तुम्हाला मुक्ती मिळू शकते. आणि ही जी भिक्षा आहे ही भिक्षा सुद्धा मुक्तीचं मोठं कार्य करते, मोक्षाचं कार्य. तर अशा पद्धतीनं महाराजांचं कार्य या ठिकाणी चालू आहे. आज तुम्ही सर्वांनी भिक्षा या ठिकाणी वाढलेली. महाराजांचं आणखी एक वचन होतं माझं, तो माझी भिक्षा मागेल त्याला आयुष्यात भिक्षा स्वतःसाठी मागण्याचा वेळ कधी येणार, हे अभिवचन आहे त्यांचं. कारण ही जी भिक्षा आहे ही आपण स्वतःसाठी मागत नाहीये, ही ईश्वरासाठी भिक्षा मागतो. आणि ह्या भिक्षेचा पुण्यार्थ खूप मोठा आहे. जो भिक्षा देतो त्यालाही आशीर्वाद प्राप्त होतात, जो स्वीकारतो त्यालाही आशीर्वाद प्राप्त होतात. आणि या भिक्षेमधून जो प्रसाद ग्रहण केला जातो त्या सर्वांना या भिक्षेचा लाभ होतो, आशीर्वाद करायचा गुरूंची विनंती. अशा मोठा याचा गर्भितार्थ याच्या पाठीमागे भिक्षेचा आहे. बऱ्याच वेळा असं होतं की महाराजांचं जे कार्य असतात लाखो लोकांचे त्यावेळी कार्य घडलेले. आजही ते महाराज त्यांच्याच पुढेमधून हे कार्य चालू आहे आणि आजही अनेक भक्तांना अनुभव येतात. अगदी अशक्यप्राय ज्या गोष्टी वाटतात त्या अशक्यप्राय गोष्टीसुद्धा महाराजांच्या दृष्टीने काहीही अशक्य नाही. अशक्य शक्य करतील सर्व, यांच्या दृष्टीने काहीही अशक्य नाही. नुसत्या दृष्टीक्षेपामध्ये लोकांची कार्य होऊ शकतात. अशा बऱ्याचशा लोकांचे जे काही असं म्हणजे असाध्य व्याधी होत्या त्याही दूर झाले. आदिदैवी, अधिभौतिक, आध्यात्मिक त्रिविध प्रकारचे जे ताप आहेत ते ताप या महाराजांच्या आशीर्वादाने दूर होत आहेत, बाजूला होत आहे आणि लोक त्याच्यातून मुक्त होत आहेत. त्यातले काही अनुभव तुम्ही सुरुवातीला लोकांकडून ऐकले. असे बरेचसे शिष्यमंडळी आहेत, भक्त आहेत ज्यांच्याकडे आता महाराज देहावरती नाही आहेत तरी सुद्धा हे अनुभव येतात. म्हणजे महाराज प्रत्यक्ष आहेत याची अनुभूती ते देत आहेत. सर्वांनी महाराजांची भक्ती करावी त्यामुळे तुम्हाला आवाहन आहे. बऱ्याच वेळा होतं की आपण शेवटी माणूस आहोत आणि माणूस असल्यामुळे आपल्याला संवेद नाही. हे सगळे दुःख बघण्याचं आपल्याला सवय नसते. महाराजांना मला एकदा विचारावं लागलं की महाराज हे आता इतकी लोक दुःख होत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे दुःख होत आहे. कुणाला आध्यात्मिक पद्धतीचा त्रास आहे, कुणाला अधिदैविक पद्धतीचा त्रास आहे, कुणाला अधिभौतिक पद्धतीचा त्रास आहे. हे लोक काय केलं म्हणजे या दुःखातून मुक्त होतील आणि मग ते अध्यात्माला किंवा परमार्थाला लागतील. कारण ज्यावेळी तुमचं काही दुःखद खूपच असेल लक्ष आपलं सगळं कशाकडे असतं, दुखण्या खुपण्याकडे. त्या अध्यात्माकडे लक्ष जाणार आहे का, परमात्म्याकडे लक्ष जाणार आहे का? नाही जाणार. ज्यावेळी दुखणं बंद होईल त्यावेळी कुठेतरी तुम्ही परमार्थ करू शकाल. महाराजांना कळकळीची विनंती केली की काहीतरी तुम्ही करा आणि यांचं सगळ्यांची जी काही दुःख आहे ती बाजूला करा, म्हणजे लोक खऱ्या अर्थानं परमार्थ करतील. याचा कुठला तरी उपाय सांगा तुम्ही. त्यावेळी महाराजांच्या आशीर्वादातून एक व्रत त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, जे त्या दिवाळीताईंनी सांगितलं की हे श्री सुक्ताचं व्रत आहे. त्या श्री सुक्ताचा महिमा खूप आगाध आहे. जे जे हे श्री सुक्ताचं पठण करतील त्यांच्या घरी स्थिर लक्ष्मी प्राप्त होती. बऱ्याच वेळा लोकांचा असा अनुभव आहे की आमच्याकडे पैसा भरपूर येतो पण टिकत नाही. ते कशामुळे टिकत नाही काही कळत नाही. काहीतरी घटना घडतायत पण नुसतं आलेला कळतं पण गेलेला कधी कळत नाही. शिल्लक काहीच राहत नाही. पगार महिन्याचा आलेला कळतो पण गेला कधी संपला कधी कळत नाही. अशी लोकांची अवस्था. काही लोकांच्याकडे पैसाच येत नाही, खूप कष्ट करतात परंतु पैसा त्यांना अजिबात टिकतच नाही, येतच नाही. अशी घटना आहे. काही लोकांना असाध्य व्याधी आहे त्याच्यातून ते बाहेरच पडत नाही. काही लोकांना निगेटिव्ह एनर्जी ज्याला आपण भूत पिशाच म्हणतो अशांचा अधिकार आहे. त्यांच्या घराण्याला भ्रमराक्षाचा त्रास आहे. अशी बरीचशी लोक या ठिकाणी येतात. हे सगळं बघितल्यानंतर मनाला आपल्या दुःख होते. हे लोक किती दुःख भोगतात, त्यांचं दुःख कमी झालं पाहिजे. त्यासाठी ह्या करुणानिधींनी सगळ्यांच्यावरती करुणा करण्याच्या उद्देशाने हे व्रत दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की हे व्रत जे करतील ते व्रत म्हणजे काय आहे की तुमचे 21 श्रीसुक्ताचा पाठ जो आहे आवर्तन करायची. एक आवर्तन करण्यासाठी साधारण 1.5-2 मिनिटं लागतात. असे 21 आवर्तन करण्यासाठी साधारण तुम्हाला 1 तासभर लागू शकतो.
आणि त्याच्या आधी महाराजांचा जो जप आहे, आपण सुरुवातीलाच त्याचा जप म्हटलेला आहे, ओम नमो श्री रामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्म रूपाय च भास्करात्मजाय नमो नमः. आम्ही असं सांगतो की हे व्रत जे आले हे सद्गुरू अधिष्ठानातून आलेले आहे आणि सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष विष्णू आहे, ठीक आहे. सोम ब्रह्मा, सोम विष्णू, सोम रुद्र असं म्हणतो ना. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर त्या त्रिगुणाचं एकरूप म्हणजे काय आहे, हे गुरुतत्व आहे. आणि त्या सद्गुरूंच्या चरणाशी म्हणजे विष्णूच्या चरणाशी लक्ष्मी स्थिर असते, अन्यथा लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे. आणि लक्ष्मी ही विविध प्रकारची लक्ष्मी आहे. हे चंचल लक्ष्मी आपल्याला स्थिरपणे कशी प्राप्त होऊ शकते, तर तुम्ही सद्गुरूंच्या चरणाशी आला तर सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर लक्ष्मी हे तुमच्या जवळच राहणार आहे. हे जे व्रत मिळाले हे सद्गुरूंच्या आशीर्वादातून व्रत मिळाल्यामुळं त्यांचा जो मंत्र आहे, हा मंत्राचा आपण एक मालिका जप करावी आणि नंतर ही 21 सुक्ताची जी आवर्तन आहे ती करावी. आणि नंतर ओम सर्वमंगल मांगल्य हा जो महालक्ष्मीचा मंत्र आहे, त्या मंत्राची एक जपमाळ करावी असा आपण एक नियम केलेला आहे. काही लोकांना वेळेअभावी हे जमत नाही, 21 आवर्तन समजा जमत नाही, एक तासभर बसता येत नाही, तर आम्ही त्यांना आणखी थोडीशी सवलत दिलेली आहे, तुम्ही 11 आवर्तनं करा. कारण हा जो यज्ञ आहे हा मोठा यज्ञ आहे. 1 कोटीचं आवर्तनांचं हे जेव्हा पूर्ण होते त्यावेळेला आपल्याला एक यज्ञ करायचा आहे पूर्णाहुतीचा. आणि महाराजांनी सांगितलं हे ज्या वेळेला पूर्णत्वाला येईल, तुमचा हा संकल्प पूर्ण होईल, त्यावेळी या पृथ्वीवरती मोठी ऊर्जा तयार होईल. हा जो संकल्प आहे हा विश्व कल्याणासाठीचा संकल्प आहे आपला. आणि या विश्वावरती बरेचसे निगेटिव्ह एनर्जीचे नेहमी आघात होते प्रत्येक वेळा. आता फक्त आत्ताची कोरोनाची महामारी होती, त्यानंतरचे काही पॅन्डेमिक चाललेलं आहे, अजूनही प्रत्येक वेळा कोणती व्याधी काय सांगता येत नाही. हे सगळे जे आहे ते कशाचा प्रभाव आहे, हा निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आहे. ज्यावेळी ही ऊर्जा तयार होईल, ह्या ऊर्जेमधून ग्रिड्स तयार होतील आणि ह्या पृथ्वीचं संरक्षण संवर्धन त्याच्यामधून होईल, त्यावेळी बाहेरच्या बाह्य कोणत्याही शक्तीचा याच्यावरती परिणाम होईल. किंवा अंतर्गत सुद्धा शक्ती जी असते निगेटिव्ह त्या संपूर्ण लयाला जाते. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा असं तुम्ही लोक विचारतात की पूर्वी सत्ययुग होतं, रामराज्य होतं, आता कधी येईल. तर आत्ता हे म्हणजे आता युग घातलेलं आहे आणि त्याच्यासाठीच आपण हे सगळं महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. सर्वांनी ह्या श्रीसुक्ताचं व्रत करावं असं आमचं म्हणणं आहे. 365 दिवस 1 वर्ष हे व्रत करावं. तुम्हाला ज्या वेळेला शक्य आहे त्यावेळी हे व्रत करावं. पाठ करण्यासाठी तुम्हाला कोणतेही दुसरे नियम नाही आहे. ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी करावं. जरूर नाही की एकाच ठिकाणी बसलं पाहिजे, एकाच आसनावरती बसलं पाहिजे असं जरूरी नाही. हे महाराजांनी इतक्या गोष्टी सोप्या करून दिलेल्या आहेत. त्या व्रताला बाकीचे कोणतेही नियम नाही, फक्त तुम्ही शुचिर्भूत असावं हे एवढीच एक त्याच्यासाठी याचा नियम आहे. आणि हे जे आवर्तन आहेत ते आपण करावी. आणि या आवर्तनांचे परिणाम ज्यांनी आवर्तनाला सुरुवात केलेली आहे, पाठांना सुरुवात केलेली आहे, त्या लोकांना त्याची अनुभूती यायला लागलेली आहेत. बरेचसे लोक असे आहेत की ते आम्हाला फोन करून सांगत असतात काय काय करतात. भविष्यामध्ये आपले जे श्रीराम संदेश मासिक आहे त्या मासिकामध्ये पण आपण याचे अनुभूती ज्या लोकांच्या आलेल्या आहेत त्या आपण प्रकाशित करूया. हे वेगवेगळ्या ठिकाणचे भक्त लोक आहेत, त्याचे एकाच कॅटेगरीची किंवा एका समाजाची असे नाही. प्रत्येकाला अनुभूती ज्याच्यावरती सद्गुरूंची कृपा होते त्या सर्वांना याची अनुभूती होते. आणि महाराजांनी सांगितलं आपल्या आरतीमध्ये पण सांगितलं की जो राहील सद्गुरूने त्याला संकटी लक्ष्मी होईल. जे कोणी आहे महाराजांनी सांगितले जे नियम आहे ते नियम पाळावे. आणि म्हणजे मग महाराज तुमच्या प्रत्येक संकटाला उभे आहेत असं अभिवचन दिलं. ही विश्वातली एकमेव आरती अशी आहे की याच्यामध्ये 2 अभिवचनं दिली. आणि दुसरं अभिवचन काय की गुरुची आहे कृपा ज्यावर सदैव मार्ग त्याला सोड. ज्याच्यावरती गुरुची कृपा आहे त्याला संपूर्ण मार्ग जीवन पदार्थ सुखकर जाईल असं अभिवचन याच्यामध्ये दिलं आहे. त्या दोन्ही अभिवचन या आरतीमध्ये आपल्याला दिलेले. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आत्ता जी आपण श्रीसुक्ताबद्दलची जी माहिती तुम्ही ऐकलेली आहे ती तुमचा अगदी थोडा वेळ घेतो. आपण हे श्रीसुक्त जे आहे ते सामुदायिकरित्या आपण पठण करूया.